शारीरिक संबंधांच्या वेळी ताठरता मध्येच निघून जाणे, ताठरता कमी प्रमाणात येणे किंवा ताठरताच न येणे याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. या विषयावर आपण ऑलरेडी इन डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्या माहितीसाठी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली एक लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ आपण पाहावा. व्हिडिओ अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ शेअर करावा. याचबरोबर आजच्या व्हिडिओमधून आपण ऍडिशनल माहिती घेणार आहोत. याचबरोबर शेवटी काही उपायही मी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब कराच, परंतु ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा युट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या काही ग्रेडिंग आपल्याला करता येतील. एक म्हणजे माइल्ड, 2 मॉडरेट आणि 3 म्हणजे सिव्हिअर. मराठीतच सांगायचं झालं तर कमी प्रमाणात ताठरता असणे, ताठरता मध्येच निघून जाणे किंवा ताठरता येतच नाही. अशा प्रकारे 3 प्रकारे आपण त्याच्या ग्रेडिंग करू शकतो. ताठरता अगदीच कमी प्रमाणात येणे किंवा ताठरता येतच नाही अशा कंडिशनमध्ये लिंगाचा योनी मार्गामध्ये प्रवेश होऊ शकत नाही, परंतु ताठरता येते, योनी मार्गात प्रवेश होतो आणि मध्येच निघून जाते. हा एक ग्रेडिंगचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. तर आता क्रमाक्रमाने आपण याची कारणे आणि उपाय काय करायचे ते पाहूयात. कमी प्रमाणात म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात जी ताठरता निघून जाते, यासाठी कारणं अशी असतात की जर तुम्हाला एखादा तात्पुरत्या स्वरूपाचा आजार झाला असेल, म्हणजे अगदी सर्दी, खोकला, ताप किंवा तुमची इम्युनिटी कमी करणारा एखादा कोणता जरी आजार झाला असेल, तर त्या कारणास्तव जर तात्पुरत्या स्वरूपात इरेक्टाईल डिस्फंक्शन येऊ शकतं. याचबरोबर अलीकडे जो कोरोना नावाचा आजार आला, त्या कोरोना पश्चात बऱ्याच जणांना इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून आलेलं आहे. याचबरोबर काही सायकोलॉजिकल कारणं असतात तात्पुरत्या स्वरूपात, यामुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतो. तर याची उपाय किंवा याची ट्रीटमेंट काय, तर ज्या आजारामुळे तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात इरेक्टाईल डिस्फंक्शन झाला असेल, तो आजार बरा झाल्यानंतर तुमचं इरेक्टाईल डिस्फंक्शन निघून जातं, म्हणजे तुम्ही पूर्ववत तुमचं फंक्शन व्यवस्थितरित्या कार्य करायला लागतं. यासाठी सेपरेट तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन साठी वेगळ्या डॉक्टरना दाखवायची काहीही आवश्यकता नसते. तुमचा आजार बरा झाला की तुमचं ते फंक्शन व्यवस्थितरित्या चालू होतं. दुसरी जी कंडिशन असते ती म्हणजे ताठरता मध्येच निघून जाणे किंवा पूर्वी छान संबंध येत होते परंतु आता पहिल्यासारखे संबंध येत नाही. याची कारणं अशी की ओबेसिटी म्हणजे अतिलठ्ठपणा, डायबिटीस म्हणजे मधुमेह, हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास असणं, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज म्हणजे हृदयाचा एखादा आजार असणं, थायरॉइड सारखी कंडिशन असणं, हार्मोनल इम्बॅलन्स होणं, लिपिड वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, असे विविध प्रकारचे शारीरिक आजार असतात. या आजारांच्या कारणास्तव ताठरता मध्येच निघून जाते. याला ऑर्गॅनिक टाईपचा इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. यामध्ये ब्लड फ्लो कमी झालेला असतो. आता बरेच जण म्हणतात की सर, यापैकी कोणताही आजार आम्हाला नाही तरी देखील आमच्या ताठरतेवरती परिणाम झालेला आहे. याचं उत्तर असं की याचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे ऑर्गॅनिक, दुसरा सायकोजेनिक आणि तिसरा म्हणजे मिक्स्ड. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल यांचं वर्णन आलेलं आहे. दुसरा जो प्रकार आहे तो सायकोजेनिक नावाचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये अशा व्यक्ती मोडतात. स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन या कारणास्तव सायकोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. याचबरोबर नर्व्ह सप्लायला बाधा निर्माण झालेली असते, स्ट्रोक सारखा आजार निर्माण झालेला असतो किंवा एखादा ऍक्सिडेंट झालेला असतो, त्यामुळे स्पायनल कॉर्डला इंजुरी झालेली असते. या कारणास्तव देखील सायकोजेनिक प्रकारचा आजार आढळून येतो. सायकोलॉजिकल कंडिशन बद्दल आपण इन डिटेल बोलणार आहोत, कारण बऱ्यापैकी याच कंडिशन कारणीभूत असतात ताठरता मध्येच निघून जाणे किंवा ताठरता न येण्यासाठी.
बऱ्याच वेळा काय होतं की शारीरिक संबंध सुरू असताना ताठरता मध्येच निघून जाते किंवा बऱ्याचदा ताठरता येतच नाही, असे काही इन्सिडेंट झालेले असतात. त्यामुळे तुमच्या मनावरती त्याचा परिणाम झालेला असतो. नेक्स्ट टाइम अशा प्रकारचाच इन्सिडन्स पुन्हा होईल का अशी मनामध्ये भीती बसलेली असते. एन्झायटी, डिप्रेशन, टेन्शन अशा कंडिशनमुळे नेक्स्ट टाइम सुद्धा परफॉर्मन्स व्यवस्थित होत नाही. तरुण मुलामध्ये हा प्रकार बऱ्याचदा घडून येतो. तरुणच नाही तर मध्यम वयाच्या व्यक्तींमध्ये सुद्धा असा प्रकार घडून येण्याची शक्यता असते. त्यामुळे स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, ताणतणाव या गोष्टी इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी कारणीभूत असतात. आता दुसरी कंडिशन अशी असते की ती म्हणजे बरेच वर्ष तुमची लग्नाला झाल्यानंतर 5-10 वर्ष उलटून गेल्यानंतर आपल्या पार्टनरमधला इंटरेस्ट बऱ्याच जणांचा कमी व्हायला लागतो. त्यामुळे जर तुमचा पार्टनरमध्ये जर इंटरेस्ट नसेल, तुमचा पार्टनरबद्दल जर प्रेम नसेल, तर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन सारखी कंडिशन आढळून येण्याची शक्यता असते. मी म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा या जशा बेसिक गरजा असतात त्याचप्रमाणे सेक्स ही सुद्धा तुमची एक मूलभूत गरज आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. जेव्हा तुम्ही कामावरून थकून भागून घरी येता आणि ज्यावेळेस तुमचा शारीरिक संबंध जर व्यवस्थित नीट झाले तर तुमच्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन सिक्रेट होतात. शारीरिक संबंध हा एक उत्तम व्यायामच आहे, परंतु स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन घालवणारा सर्वात उत्तम उपाय आहे असं मी म्हणेल. त्यामुळे तुमचं जर तुमच्या पार्टनरबद्दल प्रेम, इमोशन्स आणि शारीरिक नातं जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन सारख्या कंडिशन आढळून येणार नाही. आता बऱ्याच जणांना असंही असतं की आपल्या प्रेयसी बरोबर शारीरिक संबंध ठेवत असताना अशा प्रकारची कंडिशन होत नाही, परंतु आपल्या बायको बरोबर शारीरिक संबंध ठेवताना अशा प्रकारच्या कंडिशन उद्भवतात. याचबरोबर काही जणांना स्त्रियांमध्ये इंटरेस्ट नसतो, त्यांचा इंटरेस्ट वेगळीकडेच असतो, अशी ही कंडिशन असते. याचबरोबर काही जणांना नैसर्गिक मार्ग सोडून इतर ठिकाणी शारीरिक संबंध ठेवण्याची सवय असते किंवा इंटरेस्ट असतो. या कंडिशन मध्ये सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येतो. याचबरोबर काही जणांना नको ते व्हिडिओ पाहण्याची सवय असते आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी दाखवलेल्या असतात त्याच प्रकारच्या गोष्टी पार्टनरकडून त्यांना अपेक्षित असतात आणि अशा प्रकारची अपेक्षा पूर्ण नाही झाली की ते पार्टनरला दोष द्यायला लागतात आणि अशा कंडिशनमुळे सुद्धा त्यांच्या इरेक्टाईल फंक्शनवरती परिणाम होऊन इरेक्टाईल डिस्फंक्शन सारख्या कंडिशन निर्माण होऊ शकतात. अशाही काही शक्यता असतात का, तेही तुम्ही जरा थोडासा विचार केला पाहिजे. याचबरोबर बऱ्याच जणांना हस्तमैथून करण्याची सवय असते. हस्तमैथून करत असताना इरेक्शन प्रॉपर होत असतं, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष संबंध करत असतो त्यावेळेस मात्र इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येतं किंवा प्रॉपर इरेक्शन येत नाही. त्यामुळे अशा प्रकारची कंडिशन आहे का हेही आपण पाहणं खूप गरजेचं आहे. अशा व्यक्ती रात्रंदिवस तोच विचार करत असतात. अशा विचारामध्येच ते दंग असतात. त्यामुळे त्यांना स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन येतं. अशातच ते निरनिराळ्या व्यसनांच्या आहारी पडतात, जसं स्मोकिंग, अल्कोहोल, ड्रग्ज. याचबरोबर अशा व्यक्तींना अँटी डिप्रेसंट, अँटी हायपरटेन्सिव्ह किंवा नाना प्रकारच्या मानसिक व्याधीच्या गोळ्या चालू होतात. या कारणामुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येतं. स्मोकिंग, अल्कोहोल यासारखी व्यसनं केल्यामुळे त्यांच्या ज्या धमन्या असतात रक्तवाहन करणाऱ्या, त्या धमन्यांची पोकळी बारीक होते. त्यामुळे रक्तप्रवाह कमी प्रमाणात होतो किंवा बारीक पोकळी झाल्यामुळे हृदयावरती त्याचा ताण पडतो, लोड येतो. ज्याप्रमाणे हृदयामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या धमनी म्हणजेच आर्टरी, व्हेन्स असतात, त्याप्रमाणे पेनिसमध्ये सुद्धा आर्टरी, व्हेन्स असतात. त्यामुळे पेनिस पर्यंत सुद्धा ब्लड सप्लाय व्यवस्थित होत नाही. या कारणामुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येतं. यानंतर तिसरी कंडिशन किंवा तिसरी ग्रेडिंग म्हणजे सिव्हिअर ग्रेडिंग मध्ये ताठरता येतच नाही. यामध्ये तुमच्या बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असतात. त्यामध्ये तुमचं प्रमुखतः वय, तुमचं वयोमान जसजसं वाढत जातं त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येतं. याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जर शारीरिक व्याधी असतील म्हणजे ओबेसिटी, डायबिटीज, हायपरटेन्शन, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, थायरॉइड, याचबरोबर लिपिड वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, हार्मोनल इम्बॅलन्स होणं, या प्रकारच्या शारीरिक व्याधी जर अधिक प्रमाणात असतील, याचबरोबर मानसिक व्याधी किंवा स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन किंवा काही मानसिक आजार असतील, या सर्वांचा परिणाम होऊन म्हणजेच मिक्स्ड परिणाम होऊन तुम्हाला हे इरेक्टाईल डिस्फंक्शन आलेलं असतं, म्हणजे ताठरता येतच नाही.
अशा प्रकारच्या इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये प्रमुख 3 कारणं असतात. एक म्हणजे प्रॉपर ब्लड सप्लाय न होणं, नर्व्ह सप्लाय प्रॉपर न होणं आणि याचबरोबर पेनिसला ज्या मसल स्ट्रेंथ देतात त्या मसलची स्ट्रेंथ निघून जाणं, शारीरिक आजारामुळे किंवा मानसिक आजारामुळे स्ट्रेंथ निघून जाणे. अशा स्वरूपाचं जे इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं त्याला ताठरता येतच नाही, ते सिव्हिअर स्वरूपाचं असतं. आता इरेक्टाईल डिस्फंक्शन वरती काही उपाय करता येतील का ते पाहूयात. जर तुमचं तात्पुरत्या स्वरूपात आलेलं इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल तर ते तुमच्या ज्या कारणामुळे किंवा ज्या आजारामुळे ते इरेक्टाईल डिस्फंक्शन आलेलं आहे तो आजार बरा झाला की ते इरेक्टाईल डिस्फंक्शन निघून जाणार आहे. तुम्हाला तशी कंडिशन नंतर येणार नाही, कारण ते तात्पुरत्या कंडिशनमुळे आलेलं इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. यासाठी वेगळ्या अशा कोणत्या डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाही. आता जे ताठरता मध्येच निघून जाते किंवा सिव्हिअर स्वरूपाचं जे इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे म्हणजे ताठरता येतच नाही, याबद्दल आपल्याला काय करता येईल. तर या कंडिशनमुळे काही शारीरिक कारणं इन्व्हॉल्व असतात, काही मानसिक कारणं इन्व्हॉल्व असतात किंवा काही जणांना शारीरिक प्लस मानसिक कारणं इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे अशा प्रकारची कंडिशन निर्माण झालेली असते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम समजा डायबिटीस झालेला असेल एखाद्या व्यक्तीला तर त्याला डायबिटीस कमी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ओबिसिटी म्हणजे अतिलठ्ठपणा जर झाला असेल तर त्या व्यक्तीने अतिलठ्ठपणा कमी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोलेस्ट्रॉल वाढला असेल, थायरॉइड वाढलेला असेल, लिपिड वाढला असेल, ते कसं कमी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. यासाठी तुम्हाला त्या आजारासंबंधित तज्ञ डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. ते डॉक्टर जी तुम्हाला ट्रीटमेंट सुरू करतील ती ट्रीटमेंट तुम्ही नियमितपणे चालू ठेवणं गरजेचं आहे. याचबरोबर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल केले पाहिजेत. म्हणजे जे वाढलंय ते कमी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे कमी झालंय ते नॅचरली कसं वाढेल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल केले पाहिजेत, म्हणजे तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केले पाहिजे. यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे तर लवकर उठायला पाहिजे, लवकर झोपायला पाहिजे, रात्रीची झोप पुरेशी घेतली पाहिजे. होय, आपल्याला रात्रीची पुरेशी झोप गरजेचं आहे. दिवसा कितीही झोपून उपयोग नाही. रात्रीची स्वाभाविक निद्रा जी सांगितलेली आहे म्हणजे रात्रीची पुरेशी झोप खूप आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे आणि सकाळी उठल्यानंतर किमान अर्धा तास व्यायाम तुम्ही केला पाहिजे. सध्या जर सुरुवात करायची असेल तर तुम्हाला जो आवडतोय तो व्यायाम प्रकार करा. कुणाला चालायला आवडते चालायला सुरुवात करा. जर तुमचं वजन अधिक नसेल तर धावायला सुरुवात करा. याचबरोबर योगा, प्राणायाम जे तुम्हाला आवडतंय त्या क्रिया सुरू करायला सुरुवात करा. त्यानंतर स्पेसिफिक पेल्विक फ्लोअरच्या असतील किंवा विशिष्ट एक्सरसाइज असतील त्या ऍड करत जावा. परंतु सुरुवातीला ज्या तुम्हाला आवडतायत त्या एक्सरसाइज करायला सुरुवात करा. थोडंसं ध्यानही करायला सुरुवात करा. यानंतर दुपारचं आणि रात्रीचं जेवण लवकर करा. याचबरोबर तुम्ही नेहमी पौष्टिक आहार घ्यावा. पालेभाज्या, कडधान्य, फळभाज्या यांचा समावेश असावा. आहारामध्ये काकडी, बीट, गाजर तसेच काही प्रमाणात मांसाहाराचंही सेवन केलं पाहिजे. अशा प्रकारचा पौष्टिक आहार तुम्ही नेहमी घेतला पाहिजे. दिवसभरात आवश्यकतेनुसार पाणी म्हणजे तहान लागल्यानंतर पाणी पिलं पाहिजे. याचबरोबर पुरेशा प्रमाणात पाणी शरीराला आवश्यक असतं तेही तुम्ही दिवसभरात घेतलं पाहिजे. याचबरोबर तुम्ही नेहमी आनंदी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चिंतामुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यसनांपासून दूर गेलं पाहिजे म्हणजे अल्कोहोल, स्मोकिंग इत्यादी व्यसनं नाही केली पाहिजेत. व्यसनांमुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा गोष्टींपासून तुम्ही दूर गेलं पाहिजे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपल्या क्लिनिकमध्ये ऍडवाइस केलं जातं. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही आमच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. डिस्क्रिप्शन मध्ये खाली व्हिडिओचा आमचा पत्ता दिलेला आहे. तिथे येऊन तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन बद्दल आमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये काही मल्टीव्हिटॅमिन्स किंवा काही नॅचरल सप्लिमेंट पण दिली जातात. ती डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घ्यायला सुरुवात करा किंवा जी काही आजार असतील तुमचे त्या आजारानुसार जी ट्रीटमेंट दिली आहे ती डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ती घ्यायला सुरुवात करा. बऱ्याचदा सायकोजेनिक हा प्रकार आढळून येतो किंबहुना सायकोलॉजिकल फॅक्टर्स खूप असतात. यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतात. यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की इरेक्टाईल डिस्फंक्शन हे कम्प्लिटली बरं होऊ शकतं का किंवा कायमस्वरूपी बरं होऊ शकतं का आणि ते 15 ते 20 दिवसात बरं होईल का 1 महिन्यात बरं होऊ शकतं का.
तर याचं उत्तर असं की इरेक्टाईल डिस्फंक्शन हे बरं होऊ शकतं, कम्प्लिटली बरं होऊ शकतं. परंतु दुसरा जो प्रश्न आहे ते 15 ते 20 दिवसात किंवा 1 महिन्यात बरं होईल का, तर याचं उत्तर आहे नाही. जर तुमचं तात्पुरत्या स्वरूपात इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, काही तात्पुरत्या कारणामुळे जर आलेलं असेल, ते 15-20 दिवस किंवा 1 महिन्यात ते बरं होऊन जाईल. परंतु जर तुमचं सिव्हिअर स्वरूपात इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, म्हणजे मोठमोठ्या व्याधींच्या कारणास्तव डायबिटीज, बीपी किंवा अशा स्वरूपाचे वेगवेगळे आजार असतील, त्या कारणामुळे जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आलेलं असेल, तर तो आजार ट्रीट होण्यासाठी कमीत कमी 3 ते 6 महिने लागतात किंवा तो नियंत्रणात येण्यासाठी कमीत कमी 3 ते 6 महिने लागतात. त्यामुळे तो आजार नियंत्रणात आल्यानंतर तुमचे इरेक्टाईल डिस्फंक्शन ही हळूहळू सुधारायला मदत होते. त्यामुळे त्या आजारामुळे जर इरेक्टाईल डिस्फंक्शन आले असेल, तर तो आजार बरा होत होत करत करत तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करत करत तुमचे इरेक्टाईल डिस्फंक्शन हे ट्रीट होणार आहे. त्यामुळे आजार कोणता आहे, याचबरोबर तुमचं वय किती आहे, म्हणजे 20 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये, 40 ते 50 वर्षामध्ये आणि 50 नंतर 60-70 असे जसजसं वय वाढत जाईल, त्या वयानुसार इरेक्टाईल डिस्फंक्शन जर आढळून येत असेल, तर त्या वयामानानुसार तुम्हाला तेवढा कालावधी लागणार आहे, हे मनात असू द्या. याला जोडूनच एक गोष्ट मी आपणाशी शेअर करू इच्छितो की मला एक फोन आला होता आणि त्या फोनमध्ये त्या व्यक्तीने मला असं म्हटलं की सर, मला सध्या इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास जाणवू लागला आहे, परंतु अलीकडेच माझं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे. खरं तर या व्यक्तीच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. ते म्हणजे हृदयाचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ब्लड फ्लोची संबंध आहे. हृदयात जशा रक्तवाहिनी असतात तशाच त्या पेनिसमध्ये सुद्धा असतात. हृदयाचा जेव्हा रक्त फ्लो व्यवस्थित होईल, हृदयाचं जेव्हा कार्य सुरळीतपणे पार पडू लागेल, तो आजार जेव्हा नियंत्रणात येईल किंवा ती कंडिशन ज्यावेळेस सुधारू लागेल, त्यानंतर त्या व्यक्तीचं हे इरेक्टाईल डिस्फंक्शन आपोआपच बरं होऊ लागेल. त्यामुळे त्या व्यक्तीने इतरत्र किंवा एखाद्या स्पेशलिस्टकडे इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी जाणं उचित नाही. हृदयाच्या डॉक्टरकडे किंवा फिजिशियनकडे त्याची जी ट्रीटमेंट चालू आहे ती ट्रीटमेंट चालू ठेवली तर कालांतराने तो आजार बरा झाल्यानंतर इरेक्टाईल डिस्फंक्शन हे हळूहळू सुधारू लागणार आहे. त्यामुळे मी तुमच्याशी जाणीवपूर्वक ही गोष्ट शेअर केली. अशा ब्लड सप्लाय वाढवणाऱ्या गोळ्या परस्पर स्वतःच्या मनाने मेडिकल स्टोअरमधून घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नेहमी औषधं घेतली पाहिजेत. अशा प्रकारच्या परस्पर औषधोपचार करणं योग्य नाही. याचा तुमच्या शरीरावरती प्राणघातक परिणामही होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमधून आपण खूप काही गोष्टी डिस्कस केल्या, परंतु आता अत्यंत महत्वाची गोष्ट मी आपणास सांगू इच्छितो की इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ताठरता न येणे, याचबरोबर लिबिडो म्हणजे इच्छा किंवा डिझायर म्हणजे एक्साइटमेंट, याचबरोबर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे वेळेच्या अगोदरच किंवा शीघ्रपतन होणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु ह्या गोष्टी जरी वेगवेगळ्या असतील तर त्या एकमेकाशी लिंक्ड आहेत. परंतु नेमकी गोष्ट काय आहे, आजार नेमका कोणता आहे हे शोधणं खूप गरजेचं आहे. आजाराचं मूळ शोधणं गरजेचं आहे. मूळ आजार काय आहे हे शोधून उपचार पद्धती देणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला लॉस ऑफ लिबिडो असेल, इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल, तरी देखील तुम्ही फक्त लिंग ताठ व्हायच्याच गोळ्या घेत आहात, हे चुकीचं आहे. त्यामुळे आजार कोणता आहे, मूळ समस्या काय आहे हे शोधून त्यावर उपचार करणं खूप गरजेचं आहे. सरसकट प्रत्येक आजारावरती किंवा प्रत्येक कंडिशनवरती एकच ट्रीटमेंट असत नाही. त्यामुळे तुमचं आजार, तुमचा मूळ समस्या शोधून त्यावरती उपचार घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे परस्पर उपचार पद्धती अवलंबू नका. योग्य त्यावेळी डॉक्टरचा सल्ला घ्यायला विसरू नका. तज्ञ डॉक्टरांच्या साह्याने तुम्हाला शारीरिक आहे, मानसिक आहे का मिक्स स्वरूपाचं इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे का, इरेक्टाईल डिस्फंक्शनच नाही, आता ज्या सांगितलेल्या कंडिशन त्या आहेत का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. तर आजचा हाच व्हिडिओ होता. आपण या व्हिडिओमध्ये अधिकाधिक माहिती दिली, त्यामुळे व्हिडिओही मोठा झाला. यावरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही व्हिडिओ आपण पाहावा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करा. याचबरोबर आपला आणखी एक युट्यूब चॅनल आहे स्त्री आरोग्यम नावाचा. त्या चॅनलवरती सुद्धा स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या असतील, प्रेग्नन्सी न राहणे असतील, अशा वेगवेगळ्या समस्या घेऊन किंवा प्रेग्नन्सीमध्ये कोणती काळजी घ्यायची अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यामुळे डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे आणि स्त्री आरोग्यम या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. दोन्ही चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज इथेच थांबतो. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.